स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सर्व? मजेत आहात ना? मजेतच राहा, आनंदात राहा, आयुष्य आनंदात जगा. कारण की आयुष्य हे एकदाच मिळतं, त्यामुळे ते आयुष्य आनंदात जगा. आज गुरुवार आहे ना, आज गुरुपुष्यामृत योग सुद्धा आहे, तर मला खूप साऱ्या सेवा करायची इच्छा आहे मनात. आता बघू कसा टाइम मिळतोय आणि काय. आरू सुद्धा लवकर उठली, कारण तिच्या बाजूवरनं मी उठली की तिलाही जाग आली आणि तीही उठली. तर मग ती खूप म्हणजे लवकर उठल्यामुळे ती नुसती मांडीवर ये मांडीवर घेच करत होती. मग तिलाही अंघोळ घातली, आम्ही पण दोघी फ्रेश झालो. पुन्हा तिला मग मी झोपवलं आणि ती झोपी गेल्यानंतर मी देवपूजा वगैरे करायला घेतलं आणि देवपूजा करताना अभिषेक करायच्या टायमाला स्वामींना ती पुन्हा उठली आणि अभिषेक करताना तिचा हट्ट होता की मी सुद्धा अभिषेक करणार, म्हणून ती सुद्धा मध्ये मध्ये होती. मग थोडं राहिलं होतं. अभिषेक करताना मी पुरुष सूक्त वाचते, श्री पुरुष सूक्त एकदा वाचते आणि अभिषेक घालते स्वामींना. स्वामींना अभिषेक घालताना तिलाही करायचं होतं, अभिषेक घालायचा होता. तिने अभिषेक घातला. पूजा झाल्यानंतर तिला म्हटलं का देवाला फूल नाही, तर ती स्वतःहून फुल आणायला गेली देवाला आणि ती फुल घेऊन आल्यानंतर ही फुलं मी देवाला वाहिली आणि तीही खुश झाली. तिनेही स्वामींना फुल ठेवलं आणि मी अभिषेक घालताना ती मला म्हणाली, आई तू अभिषेक घालते, मला पण घालायचा अभिषेक, शेअरिंग इज केअरिंग अशी बोलायला लागली होती. ती लहान मुलं पटकन शिकतात. तिला मी नेहमी म्हणत असते शेअरिंग इज केअरिंग, तर ती मलाच आज सांगत होती, आई तुझं झालं ना टर्न, आता माझा टर्न, अशी बोलायला लागली. तर म्हटलं घाल तू अभिषेक. मग तिने थोडा अभिषेक घातला महाराजांना, मीही घातला, दोघींनी अभिषेक घातले आज. आणि आज गुरुपुष्यमृत योग आहे म्हटलं, दर गुरुवारी शक्यतो मी मुख्य दरवाजा व्यवस्थित स्वच्छ पुसून घेते आणि हळदीचं लेपन करते उंबरठ्यावर आणि दरवाजाच्या बाजूला दोन्ही भिंतीला स्वास्तिक काढलेलं आहे दरवाजा बाहेरच्या भिंतींवर. तर मी ते सर्व गुरुवारचं आवर्जून करते, कारण की ते करायला मला खूप आवडतं आणि रोज नाही जमत माझ्याकडनं सुद्धा, पण गुरुवारचं मी नेहमी आवर्जून करते. मला चुकवायचं नसतं. गुरुवार म्हटलं ना एकदम भारी वाटतं आणि मला खूप प्रसन्न वाटत असतं आणि गुरुवारच्या जेवढ्या सेवा करायला जमत तेवढ्या मी करत असते आवर्जून. आणि मुख्य दरवाजा पुसून झाल्यानंतर बाहेरची ही चौकट वगैरे व्यवस्थित पुसून घेतली ओल्या कपड्याने. आणि ओल्या कपड्याने म्हणजे पाण्यामध्ये थोडं गोमूत्र टाकून त्या पाण्याने मी सर्व पुसून घेतलं ओल्या कपड्याने, बाहेरची चौकट, आतली चौकट, दरवाजा. त्यानंतर हळदीचं लेपन करायला घेतलं. हळदीच्या लेपनामध्ये पण हळद आणि गोमूत्र थोडं टाकून 2-3 थेंब पाणी टाकून पाण्याचं पेस्ट करून हळदीचं लेपन करून घेतलं. कुंकवामध्ये पण थोडं गोमूत्र आणि पाणी टाकून कुंकवाने स्वास्तिक काढलं. दोन्ही बाजूला मी पावलं लावलं, त्याला सुद्धा मी रेषा ओढून घेतला. बघा ना, उंबरठा पण किती छान दिसतो ना, हळदीचं लेपन केला व्यवस्थित आणि कुंकवाचा स्वास्तिक काढला, भारी वाटतं. आणि परत ना मला दरवाजाला हळदीचं लेपन केल्यानंतर पण फुलं ठेवायची होती, तर फुलं नव्हती. तर आऊला पुन्हा म्हटलं, अगं फुलं नाहीत, बाहेर दरवाजावर रांगोळीवर वगैरे फुलं ठेवायचे. तर ती पुन्हा फुलं आणायला गेली होती, फुलं आणून दिली आणि मी फुलं वगैरे व्यवस्थित वाहिली तिथे दरवाजावर, रांगोळीच्या इथे. खाली पण दारात रांगोळी काढली. परत आज चपात्या करून आरूला दूध चपाती चारून झोपवलं. त्यानंतर ती झोपल्यानंतर मी माझे कपडे, भांडी, लादी सर्व करून घेतलं आणि ती झोपलेलीच आहे. तोपर्यंत मी स्वामी चरित्र वाचून घेतलं. 11 माळी जप केला, स्वामी चरित्रांचे अध्याय वाचले. त्यानंतर गुरुचरित्राचा 18वा आणि 14वा अध्याय वाचला. माझ्याकडे गुरुचरित्राचं संक्षिप्त रूप पण आहे, संक्षिप्त गुरुचरित्र, त्यामधला 14वा आणि 18वा अध्याय वाचला. आणि जेवढ्या लक्ष्मीचे विष्णू गायत्री मंत्र आहे, गायत्री लक्ष्मी गायत्री मंत्र आहे, त्याचा जप केला 16 वेळा. जेवढा सेवा होत होता तेवढ्या केल्या. घरामध्ये ना एकतरी मुलगी असावीच. माझी आरू एवढी भारी आहे ना, मला खूप मदत करते प्रत्येक गोष्टीमध्ये, एवढी छोटी असून. आरू उठले आता आणि माझं बघून तिला सुद्धा आज साडी नेसायचं आहे. ती मला म्हणते मला साडी नेसव, हट्ट करायला लागले. आत्ता झोपीतनं उठले, तर आता तिला पण साडी नेसवणार आहे. ही तिची पिंक कलरची साडी आहे. नेसायची का साडी? गुलाबी आणि लाली. गुलाबी आणि लाली लाल. काय ते गाणं आहे? काय गाणं बोल बघू. गुलाबी झाली माना फुटली का. हा का? आणि गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी भारी, माझा फोटो तरी काढ. हो की नाही? काय हो, अभ्यास करायचा नाही, शाळेत जायचं नाही, अंगणवाडीत की नाही, आणि गाणी म्हणायची. बघा केवढीशी आहेत पोरं आणि कसली गाणी पाठ झाले, त्यांचा अभ्यास राहिला साईडला की नाही. हे बघा आमच्या आरू आता रेडी झालेली आहे साडी नेसून, आणि तिला वाटतं की मी फोटो काढते म्हणून ती बघा पोज कशी देते. फोटो नाही काढत पिल्या, व्हिडिओ काढते. आरूची साडी बघा. फिर ग, गोल फिर आरू, गोल फिर ना. ही साडी माझ्या आईची साडी आहे.
ही आईने खूप त्याचा किती वर्ष झाले ते पण मला माहीत नाही, खूप वर्ष झालेत. ही साडी घेतली होती. ह्या साडीला संडे मंडे म्हणतात आणि ही खूप सॉफ्ट आहे आणि मऊ आहे ना. आई नेसून म्हणजे नेसून तशीच ठेवली होती, काही नेसत नव्हती. मग मी आणली, मी नेसली, मी पण नेसून वैतागली. मग शेवटी आता मग हिला म्हटलं आता ही साडी एवढी चांगली एवढं वापरून सुद्धा, तर हिच्यासाठी मग ही नऊवारी साडी शिवले. मुंबईला गेल्यावर मध्ये ही नऊवारी साडी शिवले. पण ह्या साडीचा हाय अशीच साडी, अजून कलर नाही केली, फिक्की नाही पडली, काय नाही. संडे मंडे ह्यासाठी ह्या साडीला बोलतात की ही अशी पण नेसू शकता आणि अशी उलटी करून पण नेसू शकता. उलटी केल्यावर पण पाटी गोल्डन कलर आहे, तुम्ही दोन्ही बाजूंनी नेसू शकता. म्हणून ह्या साडीचं नाव संडे मंडे होतं. हे बघा ही साडी किती छान आहे, पदर बिदर बघा कसं छान आहे. मग आता ती आरूरची झाली, आरूला साडी शिवली त्याची. चंद्राची साडी ही रक्षाबंधनला मला दादाने गिफ्ट केली होती. ही चंद्राची साडी, ही पण साडी खूप छान आहे, खूप सॉफ्ट आहे आणि अंगाबरोबर मस्तपैकी चापून बसते. छान ही साडी पण हलकी, म्हणजे वजन पण नाही लागत, हलकी हलकी एकदम नेसल्यासारखी पण वाटत नाही, अंगाबरोबर एकदम मस्त बसते. आणि माझं बघून आज हिनी पण साडी नेसलेली आहे. कशी दिसते आरू आणि मी आज? काय 6:15 वाजलेत आणि खूप काळोख झाले. रात्र लवकर होते. मग मीही तुळशीला आणि दारामध्ये दिवा लावून घेतला आणि अजून लाइटिंग आम्ही ठेवलेलीच आहे, लाइटिंग सुद्धा लावली. मस्तपैकी बाहेर प्रसन्न वाटत होतं आणि ही दोघं पण खालनं आलेत आता, आईला आणि मला. त्यांना पण लांब लांब बसवलं आणि तिघं खूप मस्ती करतात आणि दोघांना लाडू दिले खायला. मग ते तिकडे खात बसलेत आणि मलाही चपात्या सकाळी केली होती, पण आता कालवण करायचं होतं, मग उपवास होता म्हणून म्हटलं नंतरलाच भाजी बनवता येईल संध्याकाळी करताना. पण आरूला चपाती लागते म्हणून चपाती सकाळी केली आणि वाटाण्याचं कालवण केलं. वाटाण्याच्या कालवणाला ना अर्धा टोमॅटो टाकलाय, बटाटा टाकलाय एक बारका आणि मसाला करून घेतला. आपला मसाला सुकं खोबरं, जिरं, लसूण तो वाटून घेतला आणि तेलामध्ये खोबरं परतून घेतला, मसाला खोबऱ्या लसणाचा. त्यानंतर थोडा टोमॅटो टाकून परतून घेतलं, बटाटे टाकले, मिक्स केले, थोडं कूट टाकलं, पाणी वतलं आणि गॅसवर ठेवलं 5 मिनिटं आणि थोडं मीठ टाकलं आणि गॅसवर 5 मिनिटं ठेवलं. नंतर उकळल्यानंतर गॅस बारीक केला, बारीक करून 5 मिनिटं ठेवला. बटाटा आणि वाटाणे सर्व शिजलेत, मस्तपैकी उकळी पण आलेले आहे. हे बघा आता शिजून झालेलं आहे. कालवण ठेवलंय खाली, मस्त बघा मस्त कट आलाय कालवणाला, छान झालंय कालवण, बघूनच दिसते आणि चव पण चांगली झाली, चांगलं झालंय कालवण. आणि मी नैवेद्य दाखवला स्वामींना, वरती देवघरात नैवेद्य दाखवला सर्वांना आणि त्यानंतर वरती देवघरात ठेवायला जागा नाही ताट, त्यामुळे खालती स्वामींची पोती आहे, तिथं पोतीपाशी मी पाटावर कपडा ठेवून भरीव चौकोन काढला आणि त्यावर हे ताट ठेवलं आणि 3 वेळा पळीने पाणी वाहिलं आणि गायत्री मंत्र म्हणाला. आणि त्यानंतर नैवेद्य दाखवताना जो मंत्र म्हणतात, ओम प्राणाय स्वाहा, ओम व्यायाम स्वाहा, ओम उदनाय स्वाहा, समनाय स्वाहा, ओम रमाय अमृताय स्वाहा, तो मंत्र म्हटल्याने प्रसाद दाखवला, नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर मी जेवली. आमचं जेवण बिवण झाल्यानंतर आरू सोबत मी थोड्या गप्पा गोष्टी केल्या, खेळलो आणि त्यानंतर आता आम्ही झोपणार आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आतासाठी श्री स्वामी समर्थ.